नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 11 ऑक्टोबर आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। टोटल आवक ग्राउंड वरती 2 ते 2.5 लाईनी ट्रॅक्टरच्या आहे। इकडे 2 लाईनी ट्रॅक्टरच्या आहे शेड मध्ये रोज प्रमाणे, आणि इकडे 1.5 लाईनी पिकअपच्या आहे। आवक स्थिर आहे, आज पण 400 ते 450 मध्ये आवक आहे। बघू काय बाजार भाव निघतो। सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून दररोज चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी घ्या, सगळ्यांचा बाजार भाव सांगेले। पहिले ट्रॅक्टरचे लिलाव दाखविले, त्याच्यानंतर पिकअपचा बाजार भाव रोजप्रमाणे आपण व्हिडिओमध्ये दाखवत असतो। आणि दोघांमध्ये काय अंतर निघतं, काय डिफरन्स असतो ते तुम्हाला आपल्या एकच व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, सरासरी हायस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतरच कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा। चला भाऊ मित्रांनो, ट्रॅक्टरच्या लिलावला आलो आपण। बघू शकतो तुम्ही पहिलंच नग बघतोय। किती गेला? 865 रुपये जाईल। 865 रुपीज। कुठला आहे कांदा? उंबरखेडचा कांदा आहे, ठीक आहे। किती गेलं? 680 रुपये जाईल। 680 रुपीज चोपडा माल आहे। कुठले आपण? पिंपळगाव, ठीक आहे। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेले? 861 रुपये। 861 861 रुपीज। पिंपळगाव ना? पुढे बघू काय गेलं दादा आज? 833 875 जाईल। 875 रुपीज। बिग साईज आहे कांद्याची। कुठले आपण? शिरवाडेवानी, ठीक। काय गेली खात? किती गेलं? 251 जाईल। 251 रुपीज। पिंपळगाव ना? पिंपळगाव। काय गेलं? 855 रुपये। 855 रुपीज। 855। कुठले आपण? उंबरखेड ना? उंबरखेड। 855। किती गेलं? 680 रुपये, ठीक आहे। बोल्टा गुट्टी मीठ मिक्स आहे। पिंपळगाव उंबरखेड ना, ठीक। किती गेलं? किती? 800 रुपये। 800 रुपीज। कुठले आपण? पिंपळगाव। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय गेलं? 860 रुपये जाईल। 860 रुपीज। कुठले आपण? 860 रुपये। उंबरखेड ना, ठीक। किती गेलं? 880 रुपये। बेड ना? 880 रुपये। 880 रुपीज। बेडचा कांदा आहे, ठीक आहे। 852 रुपये। 852 रुपीज। कुठले? इडली, बरं, ठीक। पिंपळगाव बसून बघू शकतो क्वालिटी कांद्याची। 1060 रुपये जाईल। 1060 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळगावचा कांदा। 1060 रुपये, ठीक आहे। किती गेलं? हे कोणाचा कांदा आहे? किती गेला? 880 रुपये। 880 रुपये। 880 रुपीज। बघू शकतो उंबरखेड ना, ठीक आहे। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1080 1080 रुपीज। कुठला आहे कांदा? चिंचखेड, बरं। बघू शकतो तुम्ही गोल्टी। काय भाव गेले? 751 रुपये। 751 रुपीज। गोल्टा गोल्टी मिक्स आहे। कुठले आपण? सारोळ, ठीक। काय गेलं काका? 870 रुपये। मिक्स साईज आहे पण। गोल्टा मीडियम मिक्स आहे। पिंपळगाव बस होता ना? काय भाव गेलं? 1120 रुपये। 1120 जाईल। 1120 रुपीज। सुपर माल आहे। कुठले आपण? उर्दुळ, जोपूळ। अच्छा, जोपूळ। आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। जोपूळचा कांदा आहे। पुढे बघू शकता क्वालिटी। सुपर माल मित्रांनो, एक साईज माल आहे। 55 ते 60 साईज आहे कांद्याला। काय गेलो? 1310 रुपये। 1310 रुपये जाईल। 1310 रुपीज। बाकुर्डेचा कांदा आहे ना? बर, 40. अच्छा, आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? किती शिल्लक अजून? 25 एक ट्रॅक्टर, ठीक आहे। सविताचं बियाणं आहे। बघू शकून क्वालिटी कांद्याची। किती गेलं? 252 952 ना? 952 रुपये। 952 रुपीज। कुठले आपण? बाकुडे ना? बाकुडे, ठीक। किती गेलं?
1471 सुपर माल आहे बघू शकतो तुम्ही. 1471 1471 रुपीज. कुठला आहे कांदा? बाकुर्डे. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. बघू शकता क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला रे भाऊ? 1370 झाले. 1370 रुपीज. 1370. कुठला आहे कांदा? करंजाळी करणबेळ. अच्छा. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. करणबेळचा कांदा आहे. पुढे बघू. बघू शकतो तुम्ही. काय भाव गेलं? 1080 रुपये. 1080 रुपीज. करणबेळ ना? ठीक आहे. करणबेळचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. मित्रांनो पहिल्या लाईन पासून पहिल्या नगापासून सुरुवात केली आपण. खादे बघू शकतो. काय भाव गेले दादा? 256 रुपये जायले. पुढे बघू. कुठले आपण? सावरगाव. ठीक. काय भाव गेला? 900 रुपये. 900 रुपये जायले. बघू शकतो 900 रुपये. 900 रुपीज. कुठले आपण? शिराजगाव. बरं. 900 रुपये. पुढे बघू. बघू शकतो तुम्ही. गोळा माली. काय भाव गेलं? 1121 रुपये. 1121 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपरी. बियाणं कोणतं होतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे. ठीक आहे. किती शिल्लक असाल अजून कांदा? 3 गाड्या बघ. बरं. ठीक आहे. 1400 रुपये का? हाच कांदा सुपर माल आहे ना? ठीक आहे. पुढे बघू. काय भाव गेला? 890 रुपये जायले. बघू शकतो तुम्ही. गोल्टा मीडियम आहे. कुठले आपण? कुंभारी. 890 रुपीज. पुढे बघू. गोल्टी खादे. काय गेली? 100 रुपये जाईल. कुठले आपण? मातेरेवाडी. ठीक आहे का? कांदा आहे अजून? किती अजून? 4-5 ट्रॅक्टर आहे. बरं. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 60 ते 65 साईज आहे कांद्याला. किती गेला? 951. 951 जायले. 951 रुपीज. कुठला आहे कांदा? नांदूर मधेश्वर. नांदूर खुर्द. बियाणं कोणतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. ठीक आहे. किती शिल्लक अजून कांदा? आवरलं. ठीक. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? बरं. एक अंदाज किती गेला तुमचा? 900 रुपये जायले. 900 रुपीज. कुठला आहे कांदा? रानवडचा कांदा आहे. ठीक आहे. काय भाव गेला? 871. 871 रुपीज. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 871. कुठला आहे कांदा? आणि किती शिल्लक अजून? आवरलं. ठीक. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 870 रुपये. कुठला आहे कांदा? खडक ओझर. 870 रुपये. 870 रुपीज. खडक ओझर. बरं. किती शिल्लक अजून? 2 ट्रॅक्टर. कोणतं बियाणं होतं? राईचं बियाणं आहे मित्रांनो. बघू शकतो. पुढे बघू. काय गेलं? 941. 941 रुपीज. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 941. कुठला आहे कांदा? आंतरवेली. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती होतं. एवढे हप्त्यात होते तुम्ही? किती गेलं होतं? हाच कांदा होता का? बरं. पुढं बघू. काय भाव गेलं काका? 1100 रुपये. 1100 जायले. बघू शकतो तुम्ही. 1100. 1100 रुपीज. 1100 रुपये. 60-65 साईज आहे. कमी गेला. मागं होते का तुम्ही? 1350 गेला होता. बरं. हा साईज आहे. चांगला माल आहे. कुठला आहे कांदा? तळेगाव. आणि बियाणं कोणतं त्याचं? पुन्हा पुरसुंगी. शिल्लक किती कांदा अजून? 2 गाड्या आहे. बरं. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला काका? 1014 रुपये जायले. 1014 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. ठीक. शिरवाड आहे ना? बरं. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय गेलं? 880 रुपये. 880 रुपीज. कुठला आहे कांदा? खडक माळेगाव. ठीक आहे. 880. पुढे बघू. काय गेलं? 360. खादे बघू शकतो. 360. 360 रुपीज.
कुठले आपण रानवड ठीक. किती गेलं 551 रुपये जाईल. चोपडा माल आहे बघू शकतो 551. कुठले आपण रानवड ठीक. बघू शकतो मी मीडियम साईज माल आहे. काय गेलं 852 रुपये. कुठला आहे कांदा शिंपी टाकळी. बियाणं कोणतं होतं त्याचं राईचं बियाणं आहे शिंपी टाकळी. बघू शकतो किती शिल्लक अजून 5 एक ट्रॅक्टर आहे. बरं ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला भाऊ 856 जाईल 856 रुपीज. कुठला आहे कांदा तिसगाव. बरं आणि कोणतं बियाणं होतं याचं प्रशांतचं बियाणं आहे ठीक. किती कांदा शिल्लक अजून आवरला ठीक. काय भाव गेला दादा 1015 रुपये 1015 रुपीज. कुठला आहे कांदा शिरसानं. बियाणं कोणतं होतं याचं येल्लोरचं बियाणं आहे ठीक. शिरसानं कलर आहे बघू शकतो 1015 रुपीज 1015 जाईल. काल परवा होते का एवढ्या हप्त्यात 1100 रुपये गेलेत ठीक. आज परत कमी केलं ना. बरं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला 800 रुपये. बघू शकतो मी गोल्टा माल 800 रुपये जाईल 800 रुपीज. कुठले आपण नांदुर्डी. किती शिल्लक अजून 5 एक ट्रॅक्टर आहे. याचं बियाणं कोणतं होतं ओम गायत्री. बरं बघू शकतो क्वालिटी कांदे मिक्स साईज. किती गेला 870 रुपये जाईल 870 रुपीज. गोल्टा मीडियम आहे मिक्स आहे. कुठले आपण सिंदवड आहे ना ठीक. किती शिल्लक अजून कांदा आहे ना ठीक. 3 गाड्या आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला 900 रुपये जाईल 900 रुपीज. कुठला आहे कांदा पिंपळगाव मुल्लेर. बरं मुल्लेरचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं पुनापूर ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय गेलं 925 रुपये जाईल 925 रुपीज. कुठला आहे कांदा कुंदेवाडी. बघू शकतो कुंदेवाडीचा कांदा आहे मित्रांनो एक साईज माझी. किती शिल्लक अजून कांदा एखादी गाडी. बरं ठीक. एवढे हप्त्यात होते का तुम्ही किती गेलं होतं काय 900 900 तेच रेंज आहे ना. बरं ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला किती गेलं 852 रुपये 852 रुपीज. कुठला आहे कांदा चितेगाव. बरं किती गेलं 940 रुपये 940 रुपीज 940 रुपये. कुठला आहे कांदा चितेगाव ना. बरं बरं ठीक. पुढं बघू हे किती 900 जाईल का किती 925 रुपये 925 रुपीज चितेगाव. हा ठीक. किती टोटल शिल्लक किती अजून थोडं राहिले. बरं पुढं बघ. बघ शकून क्वालिटी कांद्याची. किती गेलं 1116 जाईल बघू शकतो मी 60 ते 65 साईज आहे कांद्याला 1116 1116 रुपीज. कुठला आहे कांदा वडनेर भैरव. बियाणं कोणतं होतं त्याचं प्रसादचं बियाणं आहे ठीक आहे. शिल्लक किती असेल कांदा अजून एक गाडी का. बरं पुढं बघू.